आता बघा, ज्यावेळेस आपण कस्टमरच्या घरी पहिल्यांदा जातात बरोबर, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आउटडोअरला क्लॅम मीटर लावायचं आहे. ठीक आहे, आणि ह्याला काय करायचं आहे, कंपाऊंड गेज आणि चार्जिंग लाईन लावून घ्यायचे. कुठल्या सक्शन वाल्वला. ठीक आहे, ह्याच्यातून आपल्याला काय कळतंय, जर समजा कॉम्प्रेसर चालू झाला किंवा कॉम्प्रेसर नाही चालू झाला, तर कॉम्प्रेसर का नाही चालू, म्हणजे कॉम्प्रेसर जर नाही चालू झाला तर ह्याचा अँपिअर करंट किती दाखवाल, आपल्याला 0 दाखवाल बरोबर. ह्याच्यावरून आपल्याला हे कळेल की कॉम्प्रेसर चालू झालाय का नाही. ठीक आहे, किंवा कॉम्प्रेसर जर चालू होऊन बंद पडला तर जास्त अँपिअर करंट घेतलेला सुद्धा ह्याच्यामध्ये दाखवाल. ठीक आहे, आणि जर समजा कॉम्प्रेसर व्यवस्थित चालू झाला, ठीक आहे, व्यवस्थित चालतोय, रेटेड करंट किती याचा 3-4 आहे बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये किती 11.5 करंट घ्यायला लागले बरोबर. आता 11 पॉईंट बघा, आता परत 0-0 आलं, म्हणजे काय, हे कॉम्प्रेसर 11 करंट घेऊन बंद पडलेलं आहे बरोबर. आता आपल्याला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, काय कळालं आपल्याला कशामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे कॉम्प्रेसर बंद पडतो, जास्त करंट घेतो आणि बंद पडतोय. तर आता प्रॉब्लेम कसं शोधायचं बघा. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आता हे बघा क्लॅम मीटर मी साईडला काढून घेतला. ठीक आहे, तर ह्याला व्होल्टेजवर सेट करायचं आहे. जर समजा व्होल्टेज कमी असेल तर काय होईल, कॉम्प्रेसर लोड येईल बरोबर, कॉम्प्रेसर बंद पडते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला व्होल्टेज चेक करायचं आहे. बघा आता बघा 168 व्होल्टेज आहे बरोबर, म्हणजे व्होल्टेज तरी बऱ्यापैकी आहे. ठीक आहे, तरी आपण काय करायचं, आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय चेक करावं लागणार आहे, इथं कॅपॅसिटर आणि कॉम्प्रेसर चेक करावं लागणार बरोबर. बंद करा तिथून. आता सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येणारे म्हणजे कशामध्ये प्रॉब्लेम येतात, जास्त म्हणजे कॅपॅसिटर मध्ये प्रॉब्लेम येतात बरोबर. तर आता हे कॅपॅसिटर, आता जर समजा, तुमच्याकडे जर क्लॅम मीटरवरती, मल्टीमीटरवरती ते जर ऑप्शन असेल, तुम्ही जर कॅपॅसिटर चेक करू शकत असाल तर काय करू शकता, कॅपॅसिटर मोडवरती सेट करून आपण कॅपॅसिटरची कॅपॅसिटी चेक करू शकता. त्याच्यावरून आपल्याला कळेल, आता समजा हा 50चा कॅपॅसिटर आहे बरोबर, तर 50 UF दाखवत असेल, एमएफडी दाखवत असेल, तर कॉम्प्रेसर हे कॅपॅसिटर कसं आहे, ओके. आणि जर त्याच्यापेक्षा कमी कॅपॅसिटी दाखवत असेल तर कॅपॅसिटर खराब आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे हे मल्टीमीटरवरती आपण चेक करू शकत नाही. ठीक आहे, तर आता माझ्याकडे दुसरा एक आहे, आपल्याकडे काय आहे, दुसरा एक आपलं कॅपॅसिटर आहे. कधी पण आपण ज्यावेळेस फ्री एसी चेक करायला जातात त्यावेळेस आपल्याकडे कंपल्सरी काय पाहिजे, एक कॅपॅसिटर पाहिजे. कारण काय, आपल्याला जर समजा नॉन इन्व्हर्टर एसी असेल तर त्याचा जर कॉम्प्रेसर चेक करायचं म्हणलं तर आपल्याला काय, चांगला कॅपॅसिटर पाहिजेच. ठीक आहे, आता कॅपॅसिटर, आता जुना कॅपॅसिटर आपण काढलेला आहे. ठीक आहे, त्या जागी काय करूया, आपण दुसरा कॅपॅसिटर लावून बघूया की कॉम्प्रेसर जो आहे तो चालतो का नाही. आता वायरिंग तर माहिती आहे सगळ्यांना कशी करायची. आता ही मेन फेज आलेली आहे, मेन फेज कुठे लावणार मी, कुठल्या पॉईंटला लावणार, कुठल्याही एका कुठल्याही एका पॉईंटला लावा. ठीक आहे, आता हे कॉम्प्रेसरची रनिंग कुठली आहे, कॉम्प्रेसरची रनिंग हे. ठीक आहे, आता हे कुठे लावणार मी कॉम्प्रेसरची रनिंग, जिथं मेन फेज इन झालेले तिथंच हे कॉम्प्रेसरची रनिंग लावायची आपल्याला. ठीक आहे, आता कॉम्प्रेसरची झाली स्टार्टिंग, ते कुठे लावणार, हा जो दुसरा पॉईंट आहे कॅपॅसिटरचा तिथे लावणार. ठीक आहे, आता हे वायरिंग केली आपण ह्याची. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्रेसर चालू करून बघायचं आहे की कॉम्प्रेसर चालू होतोय का नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल, क्लॅम मीटर परत एकदा आपल्याला काय करावं लागेल, इथं वायर मध्ये अडकवून घ्यायचं आणि क्लॅम मीटर अँपिअर वरती सेट करूया आणि एसी चालू करूया. करा चालू एसी. आता जर समजा मी कॅपॅसिटर, चांगला कॅपॅसिटर टाकलेला आहे माझ्याजवळचा बरोबर, माझ्याजवळचा कॅपॅसिटर टाकून सुद्धा हा जर कॉम्प्रेसर 11 आणि 12 अँपिअर करंट घेत असेल तर मग काय प्रॉब्लेम होऊ शकते, मग कॉम्प्रेसर खराब असू शकतो बरोबर. ठीक आहे, किंवा जर समजा एखाद्या वेळेस व्होल्टेज कमी असल्यामुळे पण काय होऊ शकतं, कॉम्प्रेसर चालू नाही होऊ शकत बरोबर. व्होल्टेज कसं कसं समजा, आता बघा कॉम्प्रेसरला चालण्यासाठी किती व्होल्टेज पाहिजे, 220 व्होल्टेज पाहिजे बरोबर. आता आपल्या इथं करंट किती दाखवत आहे, किती व्होल्टेज दाखवत आहे, 168 बरोबर. 168 म्हणजे कधी कधी काय होतं माहितीये का, जर कॉम्प्रेसर वीक झालेला असेल तर काय होतं, एवढं जर कमी व्होल्टेज असेल तर कॉम्प्रेसर चालू नाही होत. ठीक आहे, त्यासाठी किती व्होल्टेज, कमीत कमी नाही 190 तरी व्होल्टेज पाहिजेच. ठीक आहे, आता हा आपला रिकामा आहे बरोबर, ह्याच्यामध्ये गॅस आहे का, लोड आहे का कॉम्प्रेसरवरती, नाही. त्यामुळे जर समजा कॅपॅसिटर पहिला खराब झालेला असेल तर हा कॉम्प्रेसर काय होईल, चालू होऊ शकतो. ठीक आहे, आता आपल्याला कळलं त्याच्यामध्ये की कॉम्प्रेसर खराब आहे का कॅपॅसिटर, जुना कॅपॅसिटर खराब आहे. आता बघा कॉम्प्रेसर चालू झालेलं आहे बरोबर, कॉम्प्रेसर चालू झाला आणि किती करंट घ्यायला लागले, हा 1.7 1.8 घ्यायला लागले बरोबर, म्हणजे जवळजवळ किती 2 अँपिअरच्या आसपास करंट घ्यायला लागले बरोबर. म्हणजे आता हा कॉम्प्रेसर चांगला आहे का खराब आहे, चांगला आहे बरोबर, कारण की ह्याचा रेटेड करंट किती आहे, 4 अँपिअर आहे बरोबर. आता हे एवढा कमी अँपिअर का घ्यायला लागलाय, एवढा कमी करंट का घ्यायला लागलाय, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये गॅस आहे का सध्याला, नाही. ह्याच्यामध्ये गॅस नसल्यामुळे काय व्हायला लागलंय, ह्याचा लोड कमी आहे त्यामुळे हा कमी अँपिअर करंट घ्यायलाय. समजलं प्रॉब्लेम कसं शोधायचा, समजलं सगळ्यांना प्रॉब्लेम कशामध्ये होता. जो जुना कॅपॅसिटर होता तो कॅपॅसिटर खराब असल्यामुळे काय व्हायचा, कॉम्प्रेसर जास्त करंट घ्यायचा आणि कॉम्प्रेसर ट्रिप होत होता.
तर आता आपण कॅपॅसिटर चेंज केला तर काय कॉम्प्रेसर व्यवस्थित चालला आणि याचा रेटेड करंट पण व्यवस्थित घेता येतो. तर अशा पद्धतीने कॉम्प्रेसर आपल्याला स्टेप बाय स्टेप चेक करायचा आहे.